मन मल्लिका, इतकं तर तुला करता आलंच पाहिजे. मॉम काय दादा आलाय. कुठे येतोय. मॉम काय करतेस मॉम? थांब ना प्लीज मॉम, ऐक माझं. मॉम काय होतं तुला मला सांग तरी. मॉम थांब ना ग. मॉम काकू मॉम असं नको करू, थांब ना मॉम. नाही, डोकं दुखतंय मला. काय 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 करताय? थांबा. काकू काकू प्लीज थांब. काय करतेस तू हे सगळं? मला काही सुचत नाहीये. मरणाचं डोकं दुखतंय. असं वाटतंय डोकं फोडून टाकावं. नको मॉम, मॉम. असं अचानक काय झालं? कधीपासून दुखतंय डोकं? आणि संध्याकाळपासनं अगं, मग तेव्हाच सांगायचं ना काकू. काय आहे? मला वाटलं थांबेल. घरच्या घरी गोळ्या पण घेतल्या, बाम लावला, पण नाही थांबतच नाही. ऐक मला काहीतरी ना गंभीर आजार झालाय समर. तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असेल कदाचित. छे एवढं काही नाही. म्हणजे एवढं छोटं काही नाहीये. मला वाटतं माझ्या डोक्यात गाठ आलीये. नाही काकू तू काय बोलते? असं काही झालेलं नसेल. मला नाही सहन होतंय समर. काकू काकू बास आता. हे असलं काही करायचं नाही. अगं काहीतरी होऊन बसलं तर काय करशील? मला संपव एकदाच. मला मॉम असं नको ना बोलू. ऐक, आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ. चल. नाही मला जाता नाही येणार. काकू मी आहे ना. चल. मला काही झालं तर माझ्या अंशूकडं कोण मग येईल? आई. मी तुला काहीही होऊ देणार नाही काकू. चल. हो मला मॉम दादाचं तरी ऐक. चल, दादा बरोबर बोलतो. नाही नको. आई. हा ये इकडे. काय होतं हे अचानक? खरंच काही झालंय का काकूंना? त्यांचं डोकं दुखतंय का त्या नाटक करत होत्या? काय काय विचार करताय? मॉम नाटक करत होती असंच वाटतंय ना तुला? असेल पण नसेल पण काय माहिती. पण काही असो, तुमचा रोमॅन्टिक मोमेंट डिस्टर्ब केला ना मी? केला ना? खरं सांग, केला ना? तुमच्या प्रेमाच्या मध्ये आलो मी. नाही रे वेडा. आमच्या प्रेमाच्या मध्ये कोणी नाही येऊ शकत रे. आमच्या प्रेमामध्ये खूप ताकद आहे. आणि तुझी तेवढी तर पात्रताच नाहीये. माय स्वीट वहिनी, माझं चॅलेंज लक्षात आहे ना? तुमच्या प्रेमाच्या नाटकाने काही फरक पडत नाही. 6 महिन्यामध्ये वेगळे होणार. माझे शब्द लक्षात ठेवा. कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नसते अरे. आणि मुळात आमचं प्रेम एवढं तकलादू नाहीच आहे. हा, आता ज्या परिस्थितीत आमचं लग्न झालं तेव्हा तुला वाटलं असेल, पण आज परिस्थिती बदलली आहे. आणि आता मी हे ठामपणे सांगू शकते. आणि आम्ही दोघं ज्या पद्धतीने एकत्र आलोय त्यामागे नक्कीच देवाची काहीतरी योजना आहे अरे. त्यामुळे बघूया आता ती योजना काय आहे. आमचं प्रेम तकलादू ठरतंय का हा जो काही खोटेपणा तुम्ही माय लेकांनी मिळून चालवलायत तो उघडकीस येतोय.